बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 1 वाजता शिंदे संवाद साधणार आहे, तर ते आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 1 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता माध्यमांशी संवाद साधतील। त्यामुळे आज एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। त्यामुळे एकंदरीतच सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। एकीकडे महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडतीये, दुसरीकडे भाजपच्या आमदारांच्या मॅरेथॉन बैठका सध्या राज्यात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच आपल्या मंत्र्यांना आमदारांना कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आलेली होती। जे वादग्रस्त मंत्री शिवसेनेचे वक्तव्य करत होते त्यांच्या संदर्भात देखील आता थेट इशारा एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती समोर आली होती। आणि त्यात आता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद, काय अधिक अपडेट? अंकिता, आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद जी आहे ते घेणार आहेत। आज दुपारी 1 वाजता जे आहे ते पत्रकार परिषद घेत आहेत। महिला विकास महामंडळ सभागृह वायदी चव्हाण सेंटर समोर त्या ठिकाणी ते पत्रकार परिषद घेत आहेत। आणि खरी म्हणजे अशी माहिती मिळत आहे की जे काही राज्यात सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यावर ते बोलणार आहेत। सोबत अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे की रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे कुठेतरी आपला पाठिंबा जे आहे एकनाथ शिंदे यांना दर्शवणार आहेत आणि यांच्या वतीने युती जी आहे ती जाहीर करण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही पत्रकार परिषद बोलवली आहे का ते आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित शुभम, त्यामुळे या सगळ्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।